जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा घेण्यात आली। जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेला सुरुवात केली। सदर सभेत विविध ग्राहकांच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली। प्रामुख्याने 16 वर्षाखालील मुले वाहन चालवितात, त्यांच्यावर फक्त चालान न करता काही दिवस शिकवणी वर्गात त्यांचे प्रबोधन करून कायद्याची धाक दाखविण्याच्या सूचना शासकीय सदस्यांनी दिल्या। तसेच शिकवणी वर्गातील शिक्षक तसेच शाळेतील शिक्षक व शहर वाहतूक पोलीस यांची संयुक्त सभा घेऊन मार्गदर्शन करावे, तसेच पथनाट्याद्वारे प्रबोधन करावे, तसेच वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसिद्धी करण्याकरिता महत्त्वाच्या चौकांमध्ये बॅनर लावण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ भंडारा तर्फे घरोघरी सोलर लावण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येते, परंतु 3 ते 4 महिने बिल दिले जात नाही व सबसिडी मिळाल्यास उशीर होते। त्याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण यांनी पूर्वीच्या माहिती अपलोड करणे शिल्लक आहे, यावर त्वरित माहिती अपलोड करून ग्राहकांना सबसिडी लवकर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले। अन्न व औषधी प्रशासनातर्फे जिल्ह्यामध्ये 68 औषधी दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले व 3 परवाने रद्द करण्यात आले, असे मोनिका धवड यांनी सांगितले। आजची पिढी फार मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेली आहे, त्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस विभाग व अन्न व औषधी प्रशासनाने संयुक्तरित्या करावे, असे सांगण्यात आले। विविध फूड पॅकेट वर एक्सपायरीची तारीख लिहिलेली नसते। अन्न व औषधी प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने कारवाईचे प्रमाण कमी आहे। वजन व मापे यांच्याकडून विविध प्रकारच्या कारवाया करण्यात येत असल्याचे विभागाने सांगितले। सभेच्या शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ग्राहक विषयक समस्यांबाबत तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या ईमेल वर करण्यात याव्यात, असे सांगितले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले।